जगातील सर्वात उंच पूल जम्मू काश्मीरमधील नदीवर उभारण्यात आलाय। या चिनाब पुलाची प्रतिकृती शनिवार पेठेत राहणाऱ्या संजय तांबोळे यांनी आपल्या घरातल्या गणपतीसमोर साकारली आहे। हा चिनाब पूल करण्यासाठी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वस्तू वापरण्यात आल्या आहेत। या सजावटीत धावणारी रेल्वे आकर्षणाचा विषय आहे। याला डब्यात लागणारी लाईट, हेडलाईटचा रेल्वे रुळावर पडणारा लाईट, इंजिनची शिट्टी हे सगळं तयार करण्यात आलं आहे। याशिवाय येथे एक स्लाइड शो दाखवत या पुलाबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे। हा पूल जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे। यासाठी स्टील आणि काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे, जो नदीच्या घाटावर 4314 फूट पसरला आहे। 1740 फूट लांब आणि 2575 फूट लांबीचा पुलाचा डेक आर्च आहे। सर्वप्रथम आपल्या दर्शकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही हा जो देखावा सादर केलेला आहे तो आपला ह्या वर्षी 6 जून 2025 ला जे लोकार्पण झालं, सर्वात रेल्वेवरील सर्वात उंच ब्रिज म्हणून चिनाब नदीवर बांधलेला जो पूल आहे त्यापासून प्रेरणा घेऊन हा आम्ही देखावा बनवलेला आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे हा जो पूल आहे याला आर्च ब्रिज म्हणून म्हटलं जातं आणि सगळ्यात उंच म्हणजे कुतुब मिनार पेक्षा 5 पट आणि आपल्या आयफेल टॉवर पेक्षा 35 मीटर उंचीवर आहे। याच्यामध्ये जे कॉन्क्रीट जे वापरलेले ते जास्तीत जास्त वापरलेले आहे आणि बरेचसे आपल्या अभियंत्यांनी त्याचा करता परिश्रम घेऊन, म्हणजे डोंगराळ भागात असल्यामुळे त्याला ब्लास्ट प्रूफ आणि भूकंप विरोधक असं बनवलेलं आहे। त्याच्यावरनं धावणारी जी रेल्वे आहे ती 100 किलोमीटर प्रति तास वेग धावते आणि तो जो पुलाचं जे आहे त्याच्यातनं आपली ती 3 तासाचा वेळ आता वाचलेला आहे। जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कागदाचा जास्त वापर केलेला आहे आणि जो पूल आहे तो माउंट बोर्डचं ते जे पिलर्स आहेत त्याचा जो आर्च जो बनवलेला आहे तो माउंट बोर्ड पासून बनवलेला आहे आणि ती जी पट्टी आहे ती लाकडाची आहे आणि त्याच्यावर या माउंट बोर्ड जो आहे त्याच्यावर लाकडाची पट्टी आणि रेल्वे असा एकूण 5 किलोचा भार त्यांनी सहन केलेला आहे, केवळ त्या आर्चच्या कलात्मकतेमुळे। रेल्वेची वैशिष्ट्य अशी आहेत की ती रेल्वे म्हणजे धावणारी रेल्वे आहे। त्याचा जो हेडलाईट आहे ते सुद्धा रुळावर पडतात, हॉर्न वाजला जातो, प्रवासी मागे बसलेले आहेत, पुढे मागे होते आणि बरेचसे म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे जी तिकडे जशी आहे आपली भारतीय रेल तशीच इथं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे।